नमस्कार, मी भूमिपुत्र वाघ. समाज विकास संस्था पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गरजेनुसार सामाजिक बदलाचं कार्य करते. दर वर्षाला जेव्हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या दरम्यान पूर्ण थंडी असते, बेघर लोक आहेत, रस्त्यावर झोपणारे लोक आहेत, अनाथ लेकरं आहेत, स्टँडवरती प्रवास करणारे लोक आहेत, दवाखान्यामध्ये छोटी छोटी लेकरं जन्मतात, गोरगरीब आया असतात. या सगळ्यांना जिथे मन टेकेल तिथे मदतीचा महोत्सव आम्ही घेत असतो. आज आम्ही उमरगा शहराच्या बाजूला लोक इथे आपल्या आपल्या छोट्या छोट्या झोपडीमध्ये राहतात. कुणी मागून खात असतात, कुणी मजुरी करतात, पण घर नाही, दार नाही, जगण्याचं ठिकाण नाही, रिसोर्सेसलेस असं म्हणू. अशा या शेवटच्या लोकांसाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातले अनेक मित्र एकत्र येतो, वर्गणी जमा करतो, रग जमा करतो आणि ते लोकांच्यापर्यंत पोहोचवतो. आज माझ्या महाराष्ट्रातल्या अनेक मित्रांनी जवळजवळ 100 ते 200 रग दिलेले आहेत. त्यांची मी नावं तुमच्यासमोर मांडणार आहे, कारण ही प्रेरणा लोकांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून केलेला हा अट्टहास आहे. निशिकांत मुपीड आहेत, मुंबईला राहतात. ते नाबार्डचे DDM म्हणून ते पूर्वी काम केलेलं आहे. माझे मित्र ॲडव्होकेट प्रवीणजी तोतला साहेब आहेत, उमारियामध्ये वकिली करतात. माझे गुरुजी विश्वनाथ अण्णा तोडकर, अध्यक्ष महाराष्ट्र लोकविकास मंच. डॉक्टर कल्पना वाघ आणि निखिल वाघ आमचे चिरंजीव आणि आमची सुनबाई, हे दोघंजणं माझे मित्र. कलावंत संजय कोतळीकर सर, त्याच्यानंतर पुणे येथील संजीव तारे सर. खरं तर मी यांना अजून एकदाही भेटलो नाही, पण त्यांनी मोठी मदत केलेली आहे. आमचे नायचाकूरचे धवल क्रांतीचे निर्माता सतीजी पवार साहेब, आमची गरिबांची आधार, अनाथांची माय विजयताई वाघ, समाजसेविका ज्योतिताई प्रभाकर कावळे, आमचे कॉन्ट्रॅक्टर समाजसेवक राजू सगर साहेब, PI भराटे साहेब निसर्गप्रेमी आहेत, वृक्षप्रेमी आहेत. त्याचसोबत PI प्रल्हादजी सूर्यवंशी साहेब. यानंतर आमचे मित्र सूर्यवंशी साहेब मॉर्निंग वॉकमध्ये कार्यरत आहेत. अशा सर्व मित्रांनी ह्या रगेची मदत केलेली आहे. आणि तो रगदानाचा महोत्सव माझे गुरुजी आर्य समाजाचे प्रचारक आहेत. सातत्याने विचार प्रवाह समाजासमोर घेऊन जाण्याचं काम करतात. आम्ही सर्वजण मिळून रगदानाचा हा महोत्सव घेत आहेत. भविष्य काळामध्ये आपणही असा कार्यक्रम घ्यावा अशी विनंती करतो. नाव काय? हिंदवी. वाव, किती छान नाव आहे. आमचा मित्र आहे हिंदवी क्लॉथ सेंटर, ते मला सारखं मदत करत असते. थंडी वाजते बाळा? थंडी वाजते का तुला? वा वा वा, धन्यवाद. नाही, तुम्ही बसा 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 बसा, या गुरु बसा, तुम्ही खाली बसा. घाला घाला, अंगावर घाला गुरुजी. थंडी वाजते, छान छान नवं रग तुम्हाला मागून घ्या, मोठवा आणि या लेकरांना शाळेत पाठवा. हा, शाळेत आहे, चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. नमस्कार नमस्कार, धन्यवाद.